नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 8 सप्टेंबर 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की आज मार्केटची परिस्थिती काय पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः कमीत कमी 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत मिरचीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला तेजी थोडीशी पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर गावरान टोमॅटो पाहायला मिळते, त्याचबरोबर हायब्रिड टोमॅटोची क्वालिटी देखील पाहायला मिळते। तर साधारणतः गावरान ते हायब्रिड क्वालिटीचे एक नंबर टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपये किलोपासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। तर आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत कोबीसाठी दर पाहायला होते। आवक ही आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी साधारणतः 25 ते 35 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या गोल्डन वाटाण्यासाठी 150 ते 180 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये वाटाण्यासाठी तेजी पाहायला मिळते। तर बीनची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपये ते 55 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या बीनसाठी दर पाहायला होते। वालगावडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। वालगावडीची क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपयापासून ते जास्तीत जास्त 65 रुपयापर्यंत दर पाहायला होते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात, तर आवकही भरपूर पाहायला मिळते। शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे आज सुधारलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी 30 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची पाहायला मिळते, तर दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार काकडीसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेलेच पाहायला मिळतात। कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून 30 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर साधारणतः हिरव्या काकडीसाठी देखील दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये हिरव्या काकडीसाठी पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर आज चायना काकडीसाठी दर थोडेसे 5 रुपयाने उतरलेले पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत पावट्यासाठी दर पाहायला मिळते। आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळते। आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर गाजरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून गाजरसाठी दर पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 15 रुपये किलोपासून दर पाहायला मिळतात। आवक ही भरपूर आहे, त्याचबरोबर वांग्यांचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। काळ्या भरताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भरताचं वांगं पाहायला मिळते। तर साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात।
दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते. तर मार्केटमध्ये फ्लावरची आवक कमी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दरामध्ये आज तेजी पाहायला मिळते. चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळते. कवळ्या आल्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आले पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या कवळ्या आल्यासाठी 17 आले पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर आवकी कवळ्या आल्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर साधारणतः मिडियम क्वालिटीमध्ये तयार झालेली थोडीशी, त्याचबरोबर काही माल जो आहे त्याच्यामध्ये खराब पण पाहायला मिळते. तर मिक्स क्वालिटीमध्ये क्वालिटी थोडीशी कमी क्वालिटी आहे, त्याचबरोबर चांगली क्वालिटी पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर साधारणतः या आल्यासाठी 45 ते 50 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते. तर थोडेसं हलका भारी माल मिक्स असल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे कमी पाहायला मिळतात. तर आवकही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर मिडियम क्वालिटीच्या मालासाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या 17 आल्याची आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीच्या 17 आले पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 65 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक ही भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये घसरण आपल्याला 8 ते 10 दिवसापासून 5-5 रुपयाची घसरण पाहायला मिळालेली आहे. तर आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या 17 आल्यासाठी साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक ही भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. कोथिंबीरीची अवस्था पाहू शकता तर साधारणतः पावसामुळे पूर्ण कोथिंबीर जी आहे ते नासलेली पाहायला मिळते. तर क्वालिटी एकदम खराब क्वालिटीमध्ये कोथिंबीर आलेली पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर कोथिंबीरीसाठी दर जरी उच्चांकी असले तर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान या कोथिंबीरीमधून पाहायला मिळते. तर आवकही आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर खराब क्वालिटीची कोथिंबीरीसाठी मार्केटमध्ये काही किंमत नसलेली कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीला दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटी पाहू शकता तर खराब क्वालिटीमध्ये मेथी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दरामध्ये बदल. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत दर मेथीसाठी पाहायला मिळते.